देवाच्या यात्रेला गेलो आणि एक महत्वाचं काम न करताच परत घरी आलो. आज माघ पौर्णिमा असल्यामुळे खंडोबाच्या यात्रेला घरातले सगळेच जाणार होते. घरातून लवकर निघता येईल आणि आईला नाश्ता नको बनवायला म्हणून नाश्त्याची सोय करायला गेलो होतो. तो विषय वेगळा आहे. पप्पांना उडीदवडे खायचे होते. अरे चला लवकर, यात्रेला जायचं उशीर होतोय. अरे कोणच नाही, मी एकटाच राहिलो वाटतं. असं सगळ्यात शेवटी घरातून बाहेर पडून मोक्का ट्रॅफिक पार पाडून गावाला पोहोचलो. इकडे तर जिबूची पिल्ल दूध पित आहेत. मी जिबूला पकडलं आणि तिने दूध पाजायचं बंद केलं. मग ह्या बॅडी माझ्यावर रागावल्या. त्यांचा राग अनावर व्हायच्या आत त्यांना मला खायला द्यायला लागलं. बैलगाड्याचा घाट सुरू झालेला, त्यामुळे इथून निघायची वेळ झालेली. टोपी घालून बाबा आणि साहिल सोबत यात्रेत पोहोचलो. घाटात तर लय गर्दी होती, पण समंजस्याने विनंती करून गुडघे मारत मी घाटात बसायला जागा मिळवली. एका मागून एक जाणाऱ्या बैलगाड्याची मजा आम्ही पाहून घेत होतो आणि आमच्या समोर महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर महिला नाही पुरुषच मजा घेत होते. हे तर किती कॉमन आहे. त्यावर हसून गप गाडा बैल बघत होतो. तर इकडे जुना गाडा मालकाचा परिचय करवत बाबा चाराट आणि बैल वडीत होते. या असल्या भारी चाललेल्या यात्रेत मला परत घरी लवकर जायचं म्हणून यात्रेतून निघायला लागलं. माझ्या जायच्या गाडीची वाट बघतो, पण गाडीत बसल्यावर लक्षात करून दिलं ज्यासाठी आलो होतो ते महत्वाचं काम न करताच परत चाललोय. ते म्हणजे देवाच्या पायाच पडायला गेलो नाही. यात्रेला गेल्यावर तुमच्या सोबत असं होतंय का? बाय.